आणि 2 राष्ट्रवादीचे राखतील म्हणून सर काही बोले तुम्हारा टिकट कहीं जाएगा नहीं, तुम्हारा टिकट फिक्स है, टेंशन लो मत बोले. ओपन चॅलेंज देतो तुम्हाला, तो ओपन चॅलेंज आहे ना. आमच्या गरीब लोकांना काय ओपन चॅलेंज देतो आमच्या. राहणार खंडराव नगर 10 नंबर वार्डामधून राहते बधी. मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे. आज 15 वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची. मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं, पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का 4 सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे. आपल्या उबाटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेली, शरदचंद्र पवार सरांची युती झालेली आहे. मग आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी, तर कुलभूषण त्यांचे 4 पक्ष म्हणजे त्यांचे 4 कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले. मग त्यांचे 4चं टाकलेले, तर माझं काय त्याच्यात? मी का म्हणजे त्यांचे जे हमेशाचे जे 4 कार्यकर्ते आहेत तेच त्यांचे टाकतील का? मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्यासारखं बघताय ते. या कुलभूषणना सांगून सांगतो माझा ना फोन रिसीव करत आहे ना तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करतोय. युती झाले 2 दिवसापासून झालेले ना, माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिश करतोय. हे बंडखोरीपणाने तर काय आज मला पहिले आश्वासन ते मिळालं होतं. हो, आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही बदून तुम्ही तुमचं तिकीट एकदम आहे बा, फिक्स आहे तुमचं तिकीट आहे. आमचे कार्यकर्ता आहे, वरिष्ठ कार्यकर्ता आहे आमचे राष्ट्रवादीमध्ये, त्यांनी सांगितलेलं होतं. मग ठीक आहे, त्यांनी केलेलं. मग आमच्या जे पक्षांचा आहे ना युतीचा विषय आला. हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती होणार पण माझेच राहणार नम्रकारी, 4 नम्रकारी माझेच राहणार. तुझे 4 नम्रकारी म्हणजे तुझंच न्याय चाललाय का इथं नगरपालिकामध्ये? 4 तू घेशील तर गटाच्या कार्यकर्त्यांनी अन्याय झालाय का तुमच्यावर? अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती. अन्याय केलाय तुमच्यावर? अन्याय झालेला आहे म्हणजे आता 4 जो आहे ना उभाटाचे युती करून 4 युती करून 4चे 4 त्याच 10 नंबर वार्डामध्ये टाकलेलं आहे. पक्षांकडे काय मांडलं होतं? पक्षाकडे मग पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील, त्यांच्याशी मी बोलणं करीन. आता ते आल्यानंतर त्यांच्याशी दुपारी काय होतं काय नाही चर्चा मी कळवून तसं. पण माझ्यावर हे अत्याचारच झालेला आहे. नाही, मी तर अपक्ष टाकणारच आहे. न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष बी टाकणार आहे आणि मी आंदोलन बी करणार आहे त्या गोष्टीवर. डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेले आहे, तुमचं मन गहिवरून आलेलं आहे. तरी तुम्हाला विनंती करतो मी भावनांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं. पण निष्ठावान कार्यकर्ते फक्त सतरंज उचलण्यासाठी एका असा प्रश्न उपस्थित होतो. सर, माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे. आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाहीये मी. फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून सण आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवारचंद्र त्यांच्याच याच्यामध्ये पक्षामध्ये तुतारीमध्येच येत आम्ही. आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीट मिळतायत, ईव्ही फॉर्म मिळतायत, आम्हाला का नाही मिळत आहे? मी 15 वर्षापासून करते. आणि माझे जे वडील होते पवार साहेबाच्या टायमापासून कामाला होते, टाकरखेड्यापासून काम करत होते त्यांच्यासोबत. आपल्या डोळ्यात अश्रू दिसताय, आज काय सांगणार? सांगणार म्हणजे काय का बा अशी फसवेगिरी करतायत का? पक्षाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना अशी फसवेगिरीपणा करतायत का? यांची जे उबाटाचे जे लोक आहेत त्यांच्याच माझ्याशी काय दुश्मनी अशी? गेल्या टायमाला बी खासदारकीच्या आमदारकीच्या टायमाला बी त्यांनी मला आहे ना बूथ दिले नाही. बूथ हा सांगितलं, माझं नाव होतं लिस्ट वरती 5 नंबरवर माझं नाव होतं. तरी त्या टायमाला बूथचे सुद्धी ठीक आहे बूथ सुद्धी दिले नाही. मी त्या टायमाला बी त्यांना हेच सांगितलं होतं का माझ्याकडनं बूथ द्या, दिले नाही त्यांनी. मग याच्याशी काय अशी माझी दुश्मनी आहे? या कोणत्या पोतदाराने माझ्याशी दुश्मनी निभावत आहे? मी डायरेक्ट नाव घेऊन बोलते, कुलभूषण पाटील. कोण आहे ते? कोण आहे म्हणजे माझी महापौर आहेत ना ते 10 नंबर वार्ड मध्ये. ज्या वार्डामध्ये आमचा जन्मच झाला ज्या वार्डात, त्या वार्डात आम्हाला सगळं आमच्या वार्डात लोक सांगतात की तुमच्या वार्डाच माणसाला निवाडायचं आपल्याला, आम्हाला बाहेरच्या माणसाला निवाडायचं नाही. आता तर मी यांना सांगलं वरिष्ठ लोकांना की आम्हाला आमच्या वार्डासाठी आम्हाला तिकीट द्यावं तुम्ही. आम्ही वार्डाच्या लोकांचा कार्यकर्त्यांना मला म्हटलं आम्हाला आमच्या मोठ्याचा जन्म झाला आमच्या वार्डामध्ये. तर त्यांनी आम्हाला जीव अजून थांबून सगळं त्यांच्या पाठवलं. 4 सीटं त्यांच्या भरतात. 10 नंबर माझं नाव कैलास प्रल्हाद पाटील, 10 नंबर वार्डामध्ये. माझं नाव कलाबाई नारायण शिरसाट, उमेदवार आहे. वार्ड की 10 नंबर. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए
और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी